3 फेस पॅक्स वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या त्वचेच्या समस्यांसाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तुमची स्किन डल झालेली आहे, डिहायड्रेटेड झालेली आहे, टॅन झालेली आहे, खूप डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन आहे स्किनवर, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स खूप येतात किंवा ऑयली स्किन आहे, ॲक्ने पिंपल्सचा खूप त्रास आहे, तर अशा सर्व प्रॉब्लेमसाठी याच्यातला कोणता ना कोणता फेस पॅक तुमच्या कामाला जरूर येणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। सो तुम्हाला सर्वांनाच माहिती, जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तिथे तुम्ही बघता मी ट्रॅव्हलचे किती व्हिडिओज टाकते आणि ट्रॅव्हल लवर आहे मी, मला खूप आवडतं फिरायला। पण फिरायला जेव्हा आपण जातो तेव्हा डेफिनेटली स्किन माझी टॅन होते, शिवाय कधी कधी वातावरणामुळे पिंपल्स ॲक्ने पण येतात। आणि बिंग कंटेंट क्रिएटर ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की कॅमेरासमोर यायचं तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतात। त्याच्यामुळे मग मला एकदम रिलायबल अशी एक गोष्ट करावी लागते घरी आल्यावर, ती म्हणजे फेस पॅक लावणं। तर मग मी जेव्हा बाहेरून येते किंवा असे काही स्किन प्रॉब्लेम्स मला येतात तर मी डेफिनेटली घरगुती गोष्टी वापरून फेस पॅक बनवणं प्रिफर करते आणि त्याचा फायदा देखील होतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। आणि ह्या 3 फेस पॅकपैकी तुमच्या स्किन प्रॉब्लेमवर कोणता ना कोणता फेस पॅक नक्कीच सुटेबल होईल। सो आज मी तुम्हाला माझे हे आवडीचे ट्रस्टेड आणि इफेक्टिव्ह असे फेस पॅक दाखवणार आहे। सो आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला, आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका। सो सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, फेस क्लीन करून घ्यायचा आहे। चांगला फेस वॉश वापरा, ज्याने तुमचे जे पोर्स आहेत ते छान क्लीन होतील, तिथेच तुमचं अर्धं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल। मी असं फेस वॉश वापरणं प्रिफर करते की जे माझ्या स्किनला हायड्रेट ठेवेल, सोबतच माझ्या स्किनला इव्हन आउट करेल, म्हणजेच ब्लेमिशेस आहेत, पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट्स ते देखील कुठेतरी कमी करायला मदत करतं। सो जोविसचं हे हर्बल पपया फेस वॉश मी वापरते। हे जे फेस वॉश आहे ट्रॅव्हलिंग करताना मी माझ्या सोबतच ठेवते। याच्यामध्ये पपया एक्स्ट्रॅक्ट आहे, हे जे आहे तुमचे ब्लेमिशेस, डार्क स्पॉट्स कमी करायला मदत करतं, स्किन लाइटर ब्राइटर करायला मदत करतं, रेडियंट स्किन तुम्हाला दिसते, एव्हरीडे यूजसाठी खूप छान आहे। शिवाय ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनला देखील ट्रीट करायला मदत करतं। आणि तुम्ही याच्यामध्ये बीड्स बघू शकता, हे जे बीड्स आहेत ते तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करायला हेल्प करतात। जे बीड्स आहेत हे अगदी माइल्ड आहेत। पपई तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, याच्यामध्ये पेपेन नावाचं एन्झाईम असतं जे एक्सफोलिएटिंग करण्यासाठी खूप चांगलं असतं। जोविस हर्बल पपया फेस वॉश आहे, हे हर्बल बॉक्स पासून बनलेलं आहे। त्यांचे जे इंग्रेडिएंट्स आहेत ते प्युअरली हर्बल असतात, शिवाय पॅराबेन सल्फेट फ्री आहे, सेन्सिटिव्ह स्किनसाठी उपयुक्त आहे, सर्व स्किन टाइप वाल्यांसाठी सुटेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अफोर्डेबल देखील आहे। हे जे 50 ml चं प्रोडक्ट आहे तुम्हाला 125 रुपयाला भेटेल। तर हे फेस वॉश मी छान माझ्या चेहऱ्याला गळ्याला लावून घेत आहे। चेहरा छान धुवून आलेले आहे, इथे माझा चेहरा क्लीन झालेला आहे, पोर्स क्लीन झालेले आहेत। आता याच्यावर तुम्ही तुमचा साधा मॉइश्चरायझर लावू शकता। तर आपण बनवूयात आता आपला पहिला फेस पॅक। पहिला जो फेस पॅक आहे तो तुम्हाला ग्लोईंग स्किन देईल आणि तुमचं एजिंग जे आहे ते रिड्यूस करायला हेल्प करेल। सगळ्यात आधी आपल्याला एक प्रिपरेशन करून ठेवायची आहे। केसर घेतलेला आहे आणि दुधामध्ये साधारण 5-6 चमचे दुधामध्ये आपल्याला ते भिजवून ठेवायचं आहे। हे आपल्याला नंतरच्या फेस पॅकसाठी लागणार आहे। आता पहिल्या फेस पॅकमध्ये मी 2 चमचे चंदन पावडर घेतलेली आहे, सॅन्डलवूड पावडर। त्याच्यानंतर मी 1 चमचा बीटरूट पावडर आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे रोज वॉटर आपल्याला टाकायचं आहे। ग्लिसरीन 1 चमचा इथे मी घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी 1 चमचा मध टाकणार आहे। जसं मी सांगितलं, ग्लोईंग स्किनसाठी आणि अँटी एजिंगसाठी हा फेस पॅक खूप छान आहे। सोबतच बीटरूट पावडर वापरलेली आहे आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे तुमचं डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन कमी करायला देखील मदत करतं। हा इथे पॅक आपला बनवून झालेला आहे, सर्व छान मी मिक्स केलेला आहे आणि हा इमिजिएटली तुम्हाला तुमच्या स्किनवर म्हणजेच छान धुतलेल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे। तर हा फेस पॅक मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेला आहे, तुम्ही गळ्याला देखील लावू शकता आणि चेहरा इथे मी 10 ते 15 मिनिटांनंतर धुवून आलेली आहे। याचा इमिजिएटली डिफरन्स तुम्हाला दिसतो। खूप छान फेस पॅक आहे हा। फेस पॅक सर्व स्किन टाइप वाल्यांसाठी सुटेबल आहे। दुसरा फेस पॅक आहे ऑयली स्किनसाठी, याच्याने तुमचे ॲक्ने पिंपल्स कमी होतील, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स देखील कमी होतील। या फेस पॅकसाठी मी घेतलेली आहे मुलतानी माती 2 चमचे, त्याच्यानंतर थोडीशी हळद आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे। दूध इथे मी घेतलेला आहे साधारण 2 चमचे मोठे। त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेतलेली आहे, हे ऑप्शनल आहे। 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल मी याच्यामध्ये टाकलेले आहेत, कारण मुलतानी माती थोडीशी स्किनला ड्राय करते। ऑफकोर्स ऑयली स्किनसाठी खूप छान आहे आणि हा जो फेस पॅक आहे हा ऑयली स्किनसाठी, ज्यांना ॲक्ने पिंपल्सचा खूप त्रास आहे त्यांच्यासाठी खूप मस्त आहे। जसं मी सांगितलं, जर तुम्हाला व्हिटॅमिन ई ऑइल सूट होत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता। अदरवाईज ज्या पण गोष्टी मी मध्ये टाकलेल्या आहेत एकदम मस्त आहेत ऑयली स्किनसाठी आणि तुमचे ॲक्ने पिंपल्स येणारच नाही, त्याच्यापासून प्रिव्हेंशन देखील होईल आणि आले असले तर ते ट्रीट देखील होतील। सो हा फेस पॅक मी चेहऱ्याला गळ्याला लावून घेतलेला आहे, 15 मिनिटं ठेवायचा आहे आणि नंतर चेहरा छान धुवून घ्यायचा आहे। इथे दुधाच्या ऐवजी तुम्ही दही वापरलं तरी देखील चालेल आणि आपण मुलतानी माती वापरलेली आहे। सो ॲक्ने प्रोन स्किन असेल, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असेल तर ते देखील याने खूप कमी होतात। तिसरा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरचा डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन, ब्लेमिशेस कमी करायला हेल्प करेल, स्किनला ब्राइटर आणि लाइटर बनवायला मदत करेल आणि याने तुमचं
तुमचं टॅन खूप प्रमाणात कमी होईल. शेवटच्या फेस पॅकसाठी इथे मी घेतलेली आहे लिकोराईस पावडर म्हणजेच ज्येष्ठमध पावडर 2 चमचे आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर जायफळ चूर्ण इथे मी घेतलेला आहे. तर ही पण आपल्याला अगदी थोडीशी घ्यायची आहे पावडर. याने तुमचे डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन कमी होते, ॲक्ने मार्क्स देखील कमी होतात. ॲलोवेरा जेल मी छोटासा अर्धा चमचा टाकलेला आहे. त्याच्यानंतर जे आपण केसर दूध बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. यांना सर्वांना छान मिक्स केलं. या सर्व गोष्टी तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन कमी करायला, डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन कमी करायला मदत करतात. आणि हा जो फेस पॅक आहे आठवड्यातनं जर तुम्ही 3 ते 4 वेळा वापरला तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप डिफरन्स बघायला मिळेल. हा माझा आवडीचा फेस पॅक आहे आणि याने तुमची स्किन ड्राय देखील होत नाही आणि ऑइली कोणत्याही स्किनसाठी ॲक्च्युली हा सुटेबल आहे. सो डेफिनेटली कोणत्याही स्किन टाईपचे लोक हे लावू शकतात. हा पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेतलेला आहे. गळ्याला देखील तुम्ही लावू शकता. मी नंतर गळ्याला देखील लावून घेतलेला आहे. याला छान 15 मिनिटं ठेवायचं आहे आणि नंतर चेहरा धुवून यायचा आहे. चेहरा धुवून आल्यानंतर इथे देखील तुम्हाला इमिजिएटली डिफरन्स बघायला मिळेल आणि हा फेस पॅक खरंच वर्क करतो. सगळेच फेस पॅक खूप छान आहेत. तर नक्कीच तुमच्या स्किन प्रॉब्लेमनुसार तुमचे फेस पॅक निवडा आणि घरी ट्राय करा. याचे बेस्ट रिझल्ट्स तुम्हाला नक्कीच मिळतील. सो गर्ल्स, हे होते माझे फेस पॅक्स आणि आय होप तुम्हाला हे तिन्ही फेस पॅक्स आवडले असतील, सर्व गोष्टी समजल्या असतीलच. आणि हो, जर तुम्हाला चांगलं फेसवॉश हवं असेल तर जोवितचं हे हर्बल पपया फेसवॉश नक्की ट्राय करा. याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला, शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.